नमस्कार मित्रांनो, मी स्नेहल मालदीवमध्ये ॲज अ स्टाफ नर्स म्हणून काम करत आहे. तर मी बेसिकली महाराष्ट्रामधून आहे आणि महाराष्ट्रातील पुणे हे माझं लोकॅलिटी आहे. सध्या मी मालदीव्समध्ये मारोशी नावाच्या आयलँडवरती ॲज अ स्टाफ नर्स म्हणून काम करत आहे. तर सांगायचं तात्पर्य हेच की मी इथे कशी आले त्याच्यासाठीचा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. कारण बरेच लोक मला याच्या संदर्भातच विचारत होते की तुम्ही काय प्रोसेस केली, तुम्ही कशी इथं आलात. सो हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे. तर मी इथे रजिस्टर्ड नर्स म्हणून काम करते. मी माझी BSc नर्सिंग ही डिग्री झालेली आहे आणि पुण्यामध्ये एका नामांकित हॉस्पिटलला मी 2.5 वर्ष जॉब केलेला आहे. कारण इथं येण्यासाठी तुम्हाला 2 वर्षाचा हॉस्पिटलचा एक्सपिरियन्स लागतो. त्याच्यामुळे 2.5 वर्ष मी पुण्यामध्ये जॉब केला. त्याच्यानंतर इथे येण्यासाठी एक एक्झाम द्यावी लागते, जी की तुम्ही IELTS देऊ शकता किंवा OET. थोडक्यात ही एक इंग्लिश प्रोफिशियन्सी टेस्ट असते. कारण का इथे लोकल लँग्वेज ही दिवेही म्हणून अशी लोकल लँग्वेज आहे. सो आपल्याला कॉन्व्हर्सेशन करण्यासाठी इंग्लिश यावीच लागेल. अशी काही गरज नाही आहे की तुम्हाला फ्लुएंट इंग्लिशच आली पाहिजे. बट तुम्ही जे इंग्लिश बोलताय ते पुढच्याला सुद्धा समजलं पाहिजे आणि पुढचा काय तुमच्याशी संवाद करतोय त्या गोष्टी कळण्या इतकी जरी इंग्लिश तुम्हाला आली तरी सुद्धा काही इश्यू येत नाही. त्याच्यासाठी तुम्ही IELTS देऊ शकता किंवा OET. सो मी ॲज अ नर्सिंग प्रोफेशन असल्यामुळे मी OET दिली होती, ज्याच्यामध्ये माझा ओव्हरऑल स्कोर हा B होता आणि इथे ओव्हरऑल स्कोर हा C लागतो. त्याच्यामुळे मी मालदीवच्या प्रोसेससाठी ॲप्लिकेबल होते. सो तुमच्याकडे जरी डिग्री असेल तरी त्या डिग्रीसाठीचं रजिस्ट्रेशनसुद्धा तुमच्याकडे असायला हवं आहे. सो माझं महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंगचं माझ्याकडे रजिस्ट्रेशन होतं. त्याच्यानंतर प्रोसेसमध्ये तुम्हाला पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट ही एक गोष्ट असते, जे की तुम्हाला विदिन 15 to 20 डेज तुम्हाला ते पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळून जातं. त्याच्यासाठी तुम्हाला प्रायर अप्लाय करावं लागतं. त्याच्यानंतर 2 डॉक्युमेंट असतात, ते खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत, जे की फॉरेन व्हेरिफिकेशन एक असतं आणि गुड स्टँडिंग सर्टिफिकेट. या 2 गोष्टी तुमचं जे नर्सिंग काउन्सिलिंग आहे, तुम्ही जिथून तुम्हाला रजिस्ट्रेशन मिळालेलं आहे, रजिस्टर्ड लायसन, सो तिथून ते लोक फॉरेन व्हेरिफिकेशन आणि गुड स्टँडिंग ह्या 2 गोष्टी ते लोक मालदीव काउन्सिलिंगला पाठवतात. सो त्याच्यासाठी जवळजवळ मला खूप वेळ गेला, कारण का महाराष्ट्रासाठी खूप साऱ्या स्टाफची रिक्वायरमेंट असल्यामुळे तिकडं ते रजिस्ट्रेशन घेण्यासाठी मला खूप जास्त वेळ गेला. सो प्रायर जसं इकडं प्रोसेस चालू केली त्याच्या आधीच तुम्ही प्रायर ते करा, मी असं सांगेल. कारण का 2 ते 3 महिने पूर्ण त्यामध्ये जातात. आणि जर तुम्ही अप्लाय केलं असेल किंवा अप्लाय करण्याचा विचार करत असाल तर अप्लाय केल्यानंतर तुम्ही 8 दिवसांनंतर तुम्ही ज्या काउन्सिलिंगला जाणार आहे, म्हणजे तुम्ही ज्या स्टेट काउन्सिलिंगचं तुमच्याकडे रजिस्ट्रेशन आहे त्या काउन्सिलिंगला तुम्ही फॉलोअप घेण्यासाठी तुम्ही स्वतः तिथे जा. कारण का फोनवरती वगैरे व्यवस्थित कोऑर्डिनेशन होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः जर जाऊन तिथं गोष्टी केल्या तर त्या खूप लवकर होतात. कारण का माझंसुद्धा तसंच झालं होतं की 2 ते 3 मंथ मी वेट केला, पण काहीच रिस्पॉन्स नसल्यामुळे मला काउन्सिलिंगला जावं लागलं. त्याच्यामुळे काउन्सिलिंगला गेल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये माझ्या सगळ्या प्रोसेस झाल्या होत्या. त्याच्यामुळे मी तुम्हाला हा ऑप्शन सांगेल की तुम्ही तिकडे जावा. कारण का जशी इकडे प्रोसेस होते त्याच्यानंतर लगेचच 1 ते 15 दिवस ते 1 महिन्यामध्ये लगेच इंटरव्ह्यू होतो. इंटरव्ह्यू हा ऑनलाईन असतो. त्याच्यामुळं मग ऑनलाईन इंटरव्ह्यू एकदा झाला की 8च दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट येतो. आणि त्या रिझल्टनंतर ह्या लोकांना स्टाफ नर्सेसची खूप गरज असल्यामुळं प्रोसेस खूप लवकर होते आणि खूप लवकर येण्यासाठी हे डिमांड करतात. सो आपल्याला पण काय जर पैसेच कमवायचे आहेत, नवीन एक्सप्लोअर करायचे, तर वेळ कशाला त्याच्यामध्ये घ्यायचा आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला हे सजेस्ट करेल की तुम्ही जसं एक काउन्सिलिंगला तुम्ही अप्लाय करताय रजिस्ट्रेशन किंवा गुड स्टँडिंग सर्टिफिकेट, फॉरेन व्हेरिफिकेशन, तर तुम्ही लगेच तिथं स्वतः जाऊन त्याचं फॉलोअप घ्या, जे की तुम्हाला बरं पडेल. त्याच्यानंतर
एक इंटरव्ह्यू होतो, मी जसं सांगितलं ऑनलाईन इंटरव्ह्यू. सो माझा ऑनलाईन इंटरव्ह्यू झाला होता आणि मी इथे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ मालदीव्स म्हणजे इथलं गव्हर्मेंट हॉस्पिटललाच मी जॉईन झालेली आहे. सो गव्हर्मेंट हॉस्पिटलचा हा एक बेनिफिट आहे की जसं आपल्याकडे जसं गव्हर्मेंट जॉब आहे म्हणून जो काय आपल्याकडं जो ते बघितलं जातं लोकांकडे, तिथेच सेम असंच आहे इथे पण, की गव्हर्मेंट जॉब असणं खूप महत्त्वाचं आहे. सो गव्हर्मेंट जॉब असल्यामुळे खूप साऱ्या बेनिफिट्स वगैरे इथं मिळतात, जसं की फूड आणि रेंट अलाउन्स या 2 गोष्टी हे लोक स्वतःहून सॅलरीमध्येच प्रोव्हाइड करत आहेत मला. त्याच्यानंतर गव्हर्मेंट असल्यामुळे त्यांचे हॉस्पिटल आहेत मिनिस्ट्री ऑफ हेल्थचे, जे की इथं आयलँडवरती एक हेल्थ सेंटर आहे. 5 ते 6 बेडचं असं हेल्थ सेंटर असतं, जे की थोडक्यात आपल्याकडे जसं गावाकडे प्रायमरी हेल्थ केअर वगैरे अशा गोष्टी असतात, तसंच इकडे हेल्थ सेंटर म्हणून आहे. सो मग डेली टास्कमध्ये इथे मोस्टली एमर्जन्सी पेशंट वगैरे येतात ड्रेसिंगसाठी किंवा इंजेक्टेबल्स वगैरे या गोष्टीसाठी. आणि मग इथे जर काही सुविधा नाही मिळाल्या तर मग आपण पुढे, जसं की इंडियामध्ये जर प्रायमरी हेल्थ केअरला जर एखादं पेशंट आले आणि तिथे काही सोयीसुविधा मिळत नाही तर आपण जसं की मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला जिथे सुविधा उपलब्ध आहेत अशा ठिकाणी पाठवतं. इथे पण सेम तसंच केलं जातं की हेल्थ सेंटरमध्ये बेसिक फॅसिलिटीज इथे दिल्या जातात. इमर्जन्सी मॅनेजमेंट फक्त केली जाते आणि जर त्या पेशंटला पुढच्या फर्दर स्कॅनिंगची किंवा पुढच्या ट्रीटमेंटची जर आवश्यकता असेल तर इथून त्याला दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलला पाठवलं जातं. सो त्याला रेफरल असं म्हणतात. आणि त्याचसोबत इथे बाकीच्या केसेस एवढ्या काय बघितल्या जात नाही, डायरेक्ट त्यांना रेफरल पुढच्या हॉस्पिटललाच, म्हणजेच कम्युनिटी हॉस्पिटल म्हणून एक आहे आणि रिजनल हॉस्पिटल, सो अशा ठिकाणी पाठवलं जातं. त्याच्यानंतर मग इथे आठवड्याला होम विजिट म्हणून असते. इथं जॉब करायला आल्यापासून हे असंच वाटतं की मी कम्युनिटी नर्स आहे असंच मला फील येतं, कारण का सगळ्या गोष्टी सेम तशाच. एक गुरुवार असतो, गुरुवारी वॅक्सिनेशनचा दिवस असतो, त्या दिवशी लहान मुलं वगैरे वॅक्सिनेशनसाठी येतात. त्याच्यानंतर बुधवारचा जो दिवस असतो इथे तो होम विजिटसाठी असतो. सो ॲम्ब्युलन्समध्ये होम विजिटसाठी आपण जातो, कारण का इथे बेड रिडन पेशंट आहेत, एक 8 ते 10 सध्या तरी बेड रिडन पेशंट आहेत. सो त्यांना काही म्हणजे इथे हॉस्पिटलमध्ये तर सुविधा नाही आहे की कंटिन्यू बेड रिडन पेशंटसाठी इथं ॲडमिट राहणं. सो घरी त्यांना इथले गव्हर्मेंट घरी बेड प्रोव्हाइड करतं आणि घरी बेड मेडिकल फॅसिलिटीज प्रोव्हाइड करून त्यांना घरीच ट्रीटमेंट देतात. सो आठवड्यातून एकदा बुधवारचा आम्ही हेल्थ विजिटसाठी त्यांच्याकडे जात असतो. त्याच्यानंतर मग शुक्रवार हा इथं दिवस सुट्टीचा असतो आणि शुक्रवारी सुद्धा जर ड्युटी वगैरे केली, एमर्जन्सी एखादा पेशंट आला, जर त्या दिवशी ड्युटी केली तर मग त्याचे ओव्हरटाईम वगैरे मिळून जातात. बाकी आयलँडच्या बाबतीमध्ये हा एक आहे की इथे भरपूर शांतता आहे, म्हणजे तुम्हाला स्वतःला खूप वेळ देता येतो. ड्युटी काही एवढी जास्त हेक्टिक नसते, त्याच्यामुळं निवांत वेळ देता येतो स्वतःला. आणि बाकी रश एवढा जास्त काही नाही आहे, मस्त एकदम निसर्गासोबत एकदम कॉन्टॅक्ट तुमचा राहतो, अशा गोष्टी आहेत इथे. आणि फिरायला वगैरे दृष्टिकोनातून छान आहे आयलँड हे. तर हा माझा एक्सपिरियन्स आहे. सो अजून तुम्हाला जर काही डाऊट असतील तर इंस्टाग्रामवरती माझं स्नेहल बदक 18 म्हणून पेज आहे, मी मेन्शन करत आहे डिस्क्रिप्शनमध्ये. जर तुम्हाला जर प्रोसेस करायची असेल मालदीव नर्सिंगची वगैरे तर त्याच्या संदर्भात तुम्हाला काही गायडन्स हवा असेल तर तुम्ही मला कॉमेंट करा किंवा डायरेक्ट इंस्टाग्रामवरती तुम्ही मला पर्सनली मेसेज वगैरे करू शकता. मी तुम्हाला गायडन्स करेल, कारण का असं आहे की ज्यावेळेस मी करत होते ही गोष्ट त्यावेळेस मला कोणी गाईड करणारं नव्हतं, कारण का कुणाला हे मालदीव नर्सिंग आहे किंवा असं असतं या संदर्भात कुणाला एवढी आयडिया नव्हती. त्याच्यामुळं मला असं खूप सारे म्हणजे प्रयत्न करावे लागले, खूप वेट करावं लागलं. त्याच्यामुळं जर तुम्ही विलिंग असाल तर तुम्ही करू शकता आणि खूप म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा.
आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल, गायडन्स हवा असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. धन्यवाद.